गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. आज आपण बनवतो आहे सुरणाचे काप. तर बघूया रेसिपी. सुरण स्वच्छ धुवून घेतलं आहे, साल काढून घेतले, सगळं माती स्वच्छ करून घेतले आणि अशा प्रकारे मी सुरणाचे मस्त असे ह्या थिकनेसचे काप करून घेतलेत. सुरणाच्या कापांना आपल्याला एक वाफ द्यायची आहे, त्यामुळे टोपात पाणी घेऊन मी मीठ घातले आणि ते काप सगळे पाण्यामध्ये सोडलेत. एक वाफ येईपर्यंत सुरणाचे काप शिजवून घ्यायचे. जास्त शिजवायचे नाही आहेत आपल्याला, जस्ट एक वाफ घ्यायची आहे आणि फक्त मऊ करायचे. आणि एक वाफ आली की ते गाळून आपल्याला व्यवस्थितपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यावरच आपल्याला त्यासाठी मॅरिनेशनला जे काही लागणारे साहित्य ते वापरायचं आहे. तर आता मस्तपैकी सुरणाचे काप पण एक वाफ होऊन रेडी आहेत. हे मी चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि थंड करायला ठेवलेत. थंड झाल्यावर त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला, जे काय तुम्हाला फ्लेवरसाठी मसाले घालायचे असतील, धना जिरा पावडर वगैरे तुम्ही घालू शकता. आलं लसूणची पेस्ट घालायची आहे चमचाभर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्याला मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण हाताने सगळं कालवून घेऊया. व्यवस्थितपणे कालवलं की ते आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आहेत कापं. त्यामुळे मसाला सुरणांना छानपैकी लागतो. सोबतच मी कोकम पण घालून जरा मिक्स करून घेतलेत, कारण सुरणांना जरा खाज येते ना, काय सुरण खाजरे असतात, त्यामुळे खाज येते. 15 मिनटासाठी ठेवलं आहे. तळण्यासाठी तयारी करते. त्यासाठी तांदळाचं पीठ, हळद, तिखट आणि थोडंसं मीठ घातलं आहे. सगळं एकजीव करून घेतलं आहे. निर्लेपचा तवा नॉनस्टिक, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्या तांदळाच्या पिठामध्ये सुरणाची कापं घोळवून, दोन्ही साईडने घोळवून त्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे तव्यावर लावून घ्यायची आहे. तेल व्यवस्थित तापायला हवं आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायची आहेत. अशा प्रकारे मी सगळी सुरणाची कापं तेलावर सोडून देते आणि दोन्ही साईडने मंद आचेवर छानपैकी ही कापं फ्राय करून घ्यायची आहे. एकदम खरपूस फ्राय होतात. सुरण शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त काही कच्चं वगैरे लागत नाही. अशा प्रकारची सुरणाची कापं तुम्ही पण नक्की करून बघा. लहान मुलांना चपातीसोबत खाऊ घाला. अबीरला सुरणाची कापं, बटाट्याची कापं, केळीची कापं अशा प्रकारे केली की खूप आवडतात. बाय.